नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला मुलांशी गप्पाचा दिवस क्रमांक 255. आजची दिनांक 25 मार्च 2021 आणि आजपासून सुरू झालेलं आहे स्ट्रिक्टली लॉकडाऊन. कारण सगळीकडे बातमी गाजत आहे की महाराष्ट्रामध्ये जे 9 जिल्हे 9 शहरं अशी आहेत की जी आपल्या देशामध्ये त्यातला नंबर आपल्या त्या 9 मध्ये आपल्या नांदेडचाही लागला, जे सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण. त्यामुळं आपल्याला काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. योग्य ती काळजी घ्यावी. त्याबद्दल आपल्यासोबत एक पालक तुमच्याशी थोडीशी चर्चा करतील, तुम्हाला थोडं सांगतीलच. ते आज आपल्यासोबत आहेत. जयदेवचे वडील जे मेडिकलवर ते काम करतात, मेडिकल आहे त्यांचं, आणि तुमच्याशी इतरही गोष्टीची ते थोडं चर्चा करतील. अगदी 1 मिनिटामध्ये आपण त्यांना आमंत्रित करूया. मला जयदेव आहेत का पप्पा? हो आहेत सर. ओके ओके. गोपाळराव नमस्कार. हा सर, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुम्ही मेसेज पाहिला आपला. स्वागत आहे आपलं. आणि आपल्याला जी चर्चा करायची आहे अगदी मन मोकळेपणाने तुम्ही विद्यार्थ्यांची चर्चा करू शकता. आपलं स्वागत आहे. हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिल्ल्या पिल्ल्यांनो. मी जयदेवचे पप्पा बोलत आहे, गोपीनाथ गडगळे, अर्धापुरीतून. आणि सर जे हे उपक्रम राबवत आहे, सर ऐकू येते ना? गोपाळराव, शक्य असेल व्हिडिओ चालू ठेवला तर बरं होईल, म्हणजे मुलांना परिचय होईल. अच्छा अच्छा, ठीक आहे सर. हा सर, आता येते का ऐकू? येस येस. हा, मला एक गोष्ट सांगायची आहे सर विद्यार्थ्यांना, की हे जे आपण जे उपक्रम राबवला आहे ते अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी शिकवण्याची पद्धत आहे ती एवढी चांगली पद्धत आहे सर, ती मला खूपच आवडलेली आहे सर तुमची पद्धत. आणि ही तुमची जी पद्धत आहे, मी एक वेळेस एकलव्य शाळेमध्ये या विषयावर बोललो होतो सर, मी एक पॅरेंट्स या नात्यानं, कारण माझे दोन्हीही मुलं एकलव्य शाळेला आहेत. कारण पॅरेंट्स मीटिंगमध्ये शिकवण्याची पद्धत कशी काय नाही, मी या विषयावर थोडंसं तिथं बोललो होतो. तर त्यांनी सुद्धा म्हणले होते की बा बरोबर आहे म्हणले होते. आणि जे काही तुम्ही जे सर शिकवता हे एकदम एवढ्या सोप्या भाषेमध्ये, मला तर वाटत नाही सर की आतापर्यंत असा कुठला शिक्षक असेल की छोट्यातल्या छोट्या गोष्टी शिकवतात सर तुम्ही. आणि तसं पाहिलं तर सर मी लहान होतो तेव्हापासून पाहतो सर तुम्हाला, कारण तुमची जिद्द आणि तुमची चिकाटी, तुमची शिकवण्याची पद्धत, म्हणजे जे मनातून जे शिकवतात की नाही सर, असे खूप शिक्षक कमी आहेत सर माझ्या पाहण्यामध्ये. तर आता जवळपास माझं 38 वर्ष वय आहे. माझ्या पाहण्यामध्ये आतापर्यंत तर मी असे शिक्षक पाहिले नाही सर. कारण तुमची जी पद्धत आहे एकदम खूप चांगली आहे. तरीही माझं विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की बा एवढ्या तळागाळातील शिक्षक आहेत आणि एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवत आहेत, तरीही आपण विद्यार्थ्यांनी याचा चांगल्यात चांगला लाभ घ्यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काल परवा एक शिकवलं बघा, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन. कारण मी व्यवसायानं मेडिकलवाला आहे, केमिस्ट आहे मी सर. त्याच्यानंतर तुम्ही ते आपलं पत्रिकेवरचं शिकवलं सर, चिसो का. त्याच्यानंतर आरटीओचं काहीतरी शिकवलं सर. असं तर एवढं कुणी शिकवत नाही सर. कारण मी आता माझे फार्मसी झालेलं आहे, कारण एवढ्या डीपमध्ये जाऊन एवढ्या खोलवर जाऊन कुठला शिक्षक शिकवत नाही. तरी विद्यार्थ्यांना एवढी चांगली संधी मिळाली आणि तुमच्यासारखा शिक्षक मिळालाय, हे फार नशीबच म्हणावं लागतं. कारण मी त्या दिवशी जयदेवला सुद्धा ही गोष्ट बोललो की बा एवढं सर जीव तोडून शिकवाले तर तुम्ही का लक्ष देत नाही. तर त्यानं उशिरा उठला होता थोडासा, तर त्यावेळी मी त्याला उठवून बसवलं आणि पुन्हा लगेच त्याला मी वेळेवर सांगते की बा घे घे. कारण आज किती 255 आहे का भाग? हॅलो सर, 255. हा हा, 255वा भाग आहे म्हणलं. आणि एवढ्या दुरून दुरून पोरं बसलेत, एवढ्या दूरचे पोरं अटेंड करत आहेत, तर खूप चांगली गोष्ट आहे सर. आणि मला हे उपक्रम लय आवडला बरं का सर, अतिशय चांगला उपक्रम आवडलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने याचा लाभ घ्यावा, जे काय आता 7वी 8वी 5वीचे विद्यार्थी आहेत. आणि बरेचसे पॅरेंट्स मला ग्रुपमधून काही काही जण लेफ्ट व्हायलेत. पुन्हा मी त्यांना एक सांगू इच्छितो की बा लेफ्ट होऊ नका, या संधीचं सोनं करा आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे विद्यार्थी यांना अटॅच व्हा. आणि या तुमच्या उपक्रमासाठी अजून चला खूप खूप धन्यवाद. माझी मी 2 शब्द बोलायची संधी दिली सर, त्याबद्दल मी आभारी आहे सर. थँक्यू सर.
धन्यवाद तुम्हाला. कारण एक मुळात म्हणजे आपला व्यवसाय हा शिक्षकी पेशा आहे. आता याच्याकडे आपण किती कोणत्या पद्धतीने पाहायचं हे थोडंसं माझा उद्देश थोडासा वेगळा आहे. नोकरी पुरता उद्देश नाही, तर नोकरीशिवाय हे नोकरी तर कुठे करता येईल, कुठे करायला काही करता येईल, परंतु जो आपण पेशा निवडलेला आहे तर ज्यामध्ये आपण घुसलेलो आहोत त्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणे, एवढं एकच प्रयत्न 1995 पासून चालू आहे, जो आजतागत आहे. आणि याच्यात फक्त माझा एकट्याचा वाटा नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आता या आपल्या लॉकडाऊन मध्ये जे 255 दिवस झाले, या 255 दिवसामध्ये खरा वाटा तर कुटुंबाचा आहे. कारण सकाळी सकाळी दररोजच्या दररोज 7:30 ते 9 सकाळी सगळी कामाची गडबड असताना सगळं घरातली कामं थांबवणे, शांत राहणे, कुठला आकार न येऊ देणे, यासाठी त्यांची खूप मदत लागलेली आहे. खरे तर त्यांची खूप मोठी माझ्या पाठीमागे पाठबळ आहे. आणि नंतर तुमच्यासारखे पालक विद्यार्थी जे आहेत, ज्यात आपल्या सोबत वाईहून असतील, आमल्याहून असतील, साडेगाव परभणीहून असतील, त्याच्यानंतर थेरबळून आहेत, अनेक ठिकाणचे जे पालक आणि विद्यार्थी आहेत, ते फक्त एका उद्देशाने जमलेले की आम्हाला काहीतरी घ्यायचंय. आणि कुणाला जबरदस्त नाही ना तू थांबस, तू येस, अशा पद्धतीचे जे असतात ते टिकत नसतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी लेफ्ट झालं तर मला त्याचं काही दुःख नाही. आणि शेवटी एक समोर ऐकणारा एक जरी असला श्रोता तरी बस झाला. तर सांगताना कोणीतरी एक जण तर पाहिजे. एकट्याला तेच तर व्हिडिओ पुष्कळ तयार होतात आपल्याला. मी एकटा बोलतोय, व्हिडिओ तयार करतोय आणि तो पाठवतोय, तसे व्हिडिओ पुष्कळ हजारो व्हिडिओ तयार होतात. पण तो समोर ऐकणारा आणि प्रतिसाद देणारा एक जरी राहिला तरी पुष्कळ आहे. तोच खूप महत्वाचा आहे. शेकडो जमा करण्यापेक्षा एकच आणि तो कामाचा असेल तर तो खूप पुढे भविष्यासाठी खूप अनेकांसाठी प्रेरणा देणार आहे. त्यामुळे आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे. धन्यवाद. आपण मुलांशी गप्पाला खूप मोठं केलं. आणि काय कुणाच ठाऊक, पण या मागच्या 2 दिवसापासून थोडस मी आतापर्यंत कधी वर्तमानपत्राच्या स्थितीमध्ये कधी गेलेलो नाही, परंतु कालही परवाच्या दिवशी त्यांनी नांदेड जिल्ह्याची बातमी टाकली ती जशाच तशी पार्टीच्या पत्रकार त्यांनी व्हॉट्सअप वाचले ऍज इट इज टाकली. आणि काल दुपारी त्यांचा फोन आला लोकमत कार्यालयामधून नांदेडून, असं करता असं आम्ही बोलतोय आणि थोडीशी तुमची माहिती पाहिजे. आणि त्यांनी फोनवर घेतलेल्या माहितीचं रूपांतर शब्दांकनामध्ये करून त्यांनी आज लोकमतला खूप मोठी बातमी दिली. त्याबद्दल प्रथमतः ऑनलाईन मध्ये या उपक्रमाचं आपण दिलेली प्रसिद्धी त्याबद्दल मी खूप खूप आभार ऋणी आहे. आणि आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. ते जॉईन होतीलच आदरणीय गोंदेकर सर किंवा त्यांचे आणखी मित्रमंडळी, ते जर जॉईन झालेच तर आपण त्यांच्याशी पुढे चर्चा करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला आपण गणित या विषयाची एक प्रज्ञाशोधची चाचणी पाठवली. ज्या चाचणीमध्ये एक घटक नाही, त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये आहे आपल्याला सरावासाठी अनेक उदाहरण. आणि ते सराव कोणता आहे, तो आहे आपल्याला बेरीज, तो सराव आहे आपल्याला वजाबाकी, गुणाकार आणि भाग. आणि हे जे या 4 वर सुरुवातीचा आजचा सराव का आहे, तर तो आहे संख्येवरील जेव्हा आपण क्रिया शिकतो तेव्हा त्या मूलभूत क्रिया, मुख्य क्रिया ज्या आहेत आपल्याला संख्येच्या, एक तर त्यांची बेरीज करून, त्यांची वजाबाकी करून, त्यांचा गुणाकार करून किंवा भागाकार. कारण पहिला घटक आपल्याला संख्येची ओळख. मग ती संख्या आपण कशा कशा पद्धतीने ओळखणार, समसंख्या आहे का, विषम संख्या आहे का, मूळ संख्या आहे का, संयुक्त संख्या आहे का, अन्य अन्य खूप त्याच्यामध्ये जे काही आहेत ते सगळा भाग आपण संख्या ज्ञान मध्ये पहिल्या भागामध्ये पाहिजे. सराव क्रमांक 2 मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 एकत्र घटकावर आज तुम्हाला चाचणी पाठवलेली आहे, रात्रीच पाठवली. तेव्हा फक्त मी सांगतो त्याप्रमाणे आता थोडीशी, कारण आता सकाळची करण्याचा दिवस खूप मोठा आहे, छानपैकी सकाळी सकाळी लवकर जाग आली, खूप मजा येईल. तर सकाळी तुम्ही फक्त 15 मिनिट अगोदर, किमान 15 ते 20 मिनिट अगोदर एकदा जर ते 2-3 मिनिटांमध्ये जर पाहून घेतलं, काय होते ते रोजच नाही पाठवलं मी, असंच अगोदर मधून पाठ करा. आणि तुम्ही म्हणत असाल नाही सर आम्हाला रोजच सकाळी लवकर पाठवा, तर सकाळी लवकर पाठवा, ते मला कोणते करताय काही अडचण नाही. कारण आमचे जे आम्ही टेस्ट तयार करतो 4 विषयाच्या, माझ्याकडे मराठी गणित आहे आणि आमच्या इतर बंधू भगिनींकडे
दुसरे विषय अशा सगळ्यांकडे काम दिलेलं वाटून दिलेलं आहे जिल्हा परिषदेने. तर ते काम तुमच्यापर्यंत सकाळी 7च्या अगोदर सुद्धा आम्ही पाठवू शकतो, काही अडचण नाही. तर पूर्ण जिल्ह्याचं काम 16,000 एकच आहे. तर 7च्या अगोदर तुम्हाला पाठवू शकतो. तर 7 वाजता किंवा 7 ते 7:15 दरम्यान मुद्दा म्हणून एकदा ते पहा यात काय आहे, कोणत्या विषयावर, जेणेकरून त्याच्यातला एखादा घटक सोडवताना किंवा समजा पाटील लेखन चालते असेल ते पाहताना नेमकं सर मला याच्याबद्दल थोडंसं समजलं नाही, हे थोडंसं मला सराव करणं गरजेचं आहे. तर तुमचं तुम्हाला लक्षात येईल की मला काय आवश्यक आहे. आणि उद्यापासून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नांदेड म्हणजे डायरेक्ट कार्यालय आणि शिक्षण विभाग नांदेड यांच्यात चाचण्या सुरू होत आहे. चाचण्या म्हणजे तासिका सुरू होत आहे, ऑनलाईन तासिका. त्यामध्ये सुरुवातीचा काही दिवस आपल्याला ऑनलाईन तासिका ज्या आहेत त्या तंत्रज्ञानाला आणि नंतर एलो म्हणजे अध्ययन निष्पत्तीवर अवलंबून आहे. आता अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, जी तुम्ही स्वाध्याय उपक्रमातले प्रश्न सोडवता त्या प्रश्नांना स्वाध्यायामधील प्रश्नांना अध्ययन निष्पत्तीवरील प्रश्न म्हणतात. प्रश्न एकच असतो पण त्याला वेगवेगळा तर्क मांडून पुन्हा पुन्हा तो प्रश्न मांडणे, एकच प्रश्न अनेक वेळा विचार, एकाच प्रश्नाचं प्रश्नात उत्तर शोधणे, ते आहे अध्ययन निष्पत्तीमध्ये. तर तसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तिथं तुम्हाला ते त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये तर ज्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी गुण आहेत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेतल्या जातात. तेव्हा त्या तासिका सुरू होणार आहे. टाइम टेबल आलेला आहे, सगळं त्यांचं नियोजन आता जवळपास आटोपलेलं आहे. उद्याला सुरू होते. मग आपल्याला त्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कोणत्याही विषयामध्ये जर पुढे जायचं असेल तर प्रत्येक विषयाचे काही घटक आपल्याला समजून घेणं गरजेचं. आपण फक्त माझ्याकडे अभ्यासाचं आहे तेवढंच नाही बघायचं कधी. हे अभ्यासाचं आहे बस एवढंच मला पाहायचं, पण त्याचा इतर वापर तितकंच महत्वाचं. जसं की आता जयदेवच्या वडिलांनी बोलताना सांगितलं की आपण एका तासिकेमध्ये आपण चिरंजी म्हणजे चिरंजीवीची सौका म्हणजे काय, दवाखान्याचे टॅप म्हणजे काय, कॅप म्हणजे काय, SIT म्हणजे काय, हे आपण सहज पाहिलं. कारण तो घटक आपल्या पुस्तकामधला वेगळा आणि हा जीवनाचा. पुस्तकामध्ये फक्त आपल्याला लॉंग फॉर्म कसे आहेत त्याच्यावर, पण काही लॉंग फॉर्म अशी असतात की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये फार महत्वाचे असतात. तेही आपल्याला समजून आपल्या दैनंदिन जीवनाची सांगड घालणे हे तितकंच आपल्याला महत्वाचं. तर ते करत असताना सगळ्यांनी एक करा, सकाळी थोडस लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि लवकर उठून काही आले का हा भाग इयत्ता 3री ते 5वी, 5वीच काय शिष्यवृत्तीचा भाग 8वीचे सुद्धा कोणतेही विद्यार्थी तो पूर्ण करू शकतात. हे तर मला सहज जमलेलं आहे, मग हरकत नाही. अगदी पैकीच्या पैकी जमलंय, चांगली गोष्ट. पण मला कुठंतरी अडचण आहे हे जिथं वाटते त्याला अगोदर रिमार्क करून हा प्रश्न मला थोडासा कठीण वाटतो, इथं मला काहीतरी अडचण आहे आणि मग त्यावर फोकस करा. तर तुम्हाला ते छानपैकी त्याच्यावर आपली पकड मिळवते. आता राहिला प्रश्न आजच्या चाचणीमध्ये पण या विषयावर नेमकं काय आहे, मी फक्त तोंड ओळख करून देतोय झालेला का, पण प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. बेरीज आपल्याला जसं बेरीज आम्हाला येईल काय, आम्ही आता उदाहरण सांगतो. श्रेया ओके श्रेया एक 7 अंकी संख्येची बेरीज मला सांग. 7 अंकी संख्या, कारण तुम्हाला शिष्यवृत्तीला मिनिमम 7 अंकी ते 10 अंकीचे गणित आहे. मिनिमम 7 म्हणजे 7 अंकीपासून ते 10 अंकी संख्येपर्यंतचे संख्येचं वाचन आहे. 7 अंकीमध्ये 7 अंकीची बेरीज आहे. 7 अंकीतून 6 अंकी 7 अंकी संख्या वजाबाकी आहे. 3 अंकी 4 अंकीला 3 अंकीने गुणाकार आहे आणि पुढे भागाकार. सगळ्या उदाहरणामध्ये संख्याच असतील असं नाही, तर अनेक उदाहरणांमध्ये तुम्हाला शाब्दिक नोंदी दिलेल्या असतात, शाब्दिक उदाहरणं दिलेली असतात. मग सगळे उदाहरणं सोडवताना आपल्याला नेमकी काळजी काय, आता आपण त्या भागाकडे चालूया. आता चुका कुठं टाळायचं. आता प्रश्न मला नीट वाचून घ्यायचा. काल पुन्हा एकदा टाकलं तुम्हाला की ते प्रश्न तुम्ही 2 वेळा वाचा, विचार करा आणि वैध. तर एक
हा 7 अंकी संख्या सांगा. हा सांग. 27,25,210. 27,00,000 25,210. माझं लेखन बरोबर आहे का चुकलं? रोहिणी सांग. बरोबर आहे सर. ओके, हो सर. थँक्यू. म्हणजे मला लिहिता येते. चला तुमच्या संग मी पण शिकलो. 27,25,200. एकच लक्षात ठेवायचं आपल्याला, संख्या किती अंकी विचार. मला मागे तक्ता दिला होता. 3 अंकी म्हणलं की आपण त्याला शेण सुरुवात करायची. 7 अंकी. 4 आणि 5 अंकी दिसले इतर तिला आपल्याला हजार म्हणायचं. 6 आणि 7 अंकी दिसली की तिला आपल्याला लक्ष किंवा लाख म्हणायचं. 8 आणि 9 अंकी दिसले तर तिला आपल्याला कोटी. काही विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण होतो, 6 अंकीला लक्ष म्हणायचं, 7 अंकीला लक्ष म्हणायचं, असं कसं? हे असं कसं? तर हे असं. जर समजा मी संख्या अशी दिली असती. येस येस सांग बेटा. व्हिडिओ चालू करून बोला. 2 संख्या असतात. 7 आता 7,25,210 हे पण लक्षामध्येच आलं आणि 27,25,210 हे पण लक्षामध्येच आलं. ते 2 संख्या सर मिळून असतात म्हणून ते लक्ष आणि 3 जे 3 असतात ते शतक असतात. सुरुवातीचे 3 सोडून नंतर 2 संख्या सोडून सनी कॉमा द्यायचा. सगळ्यात सोपी पद्धत आपली जी तुम्हाला शिकवली. पहिले तुम्ही फक्त 3 अंक सोडून द्या. म्हणजे मला जर या 3 अंकी मधलं फक्त 2 अंक, तुम्हाला नेहमी म्हणतोय तुम्हाला फक्त 10 पासून 99 पर्यंतचे अंक येतात का याची फक्त खात्री करा. आणि याची खात्री करण्यासाठी आपल्या शाळेत घेतलेला सुंदर खेळ म्हणजे अतिशय चांगला तो वेगवेगळ्या चिठ्ठ्या करा फेकून दिलेल्या कागदावर. जसं की आता समजा मी इथे या ठिकाणी एक कागद फेकून दिलेला आहे. या कागदाच्या पाठीमागे कुठंतरी कोरी जागा असेल. फेकून दिला म्हणजे आपण वापरात घेतलेला कागद होता हा गणनी तयार करताना आहे. तर हे जे अशा चिठ्ठ्या आहेत, एक सारख्या आकाराच्या चिठ्ठ्या तयार करा आणि या चिठ्ठ्यांवर 4 अंकी, 2 सुरुवातीला 2च फक्त 2 अंकी ठळक संख्या लिहा. संख्या लिहिताना एक काम आवश्यक आहे. गडबड काय होते पहा. समजा ही एक चिठ्ठी आहे. या चिठ्ठीवर मी असं लिहिलेलं आहे. काय लिहिलंय मी? 65. आणि चिठ्ठी मी घडी करून इतरांसमोर टाकली आणि त्याला विचारलं अरे किती आहे. त्यानं घडी उकलली, संख्या पाहिली आणि मला सांगितलं 99 सर. 99. त्याचं काय चुकलं सांगा मला. सर काहीच नाही सर. त्याने घडी उलटी धरली. आपण देताना चिठ्ठी उलटी दिली असं नाही तर त्याने उघडताना उलटी पडली. तर त्यासाठी आपल्याला एक काम करावं लागेल. मला ही जी चिठ्ठी द्यायची, ही चिठ्ठी मला जेव्हा तयार करायची तर या कॉर्नर मध्ये कुठेतरी वरच्या भागामध्ये मला एक साइन करायचं. कुठलं तरी स्टार करा, नुसताच गोल करा आणि तो तुमचा एक संकेत असू द्या. संकेत म्हणजे काय? संकेत नावाचा विद्यार्थी आहे. तर तो संकेत म्हणजे तुम्हाला एक सांकेतिक भाषा असावी की बाबा रे तुझ्या समोर चिठ्ठी आली की जिथं डॉट आहे तो भाग वर. मग असा केल्यावर हा यस हे 99. जर मी डॉट इथं दिलेला असेल तर तो पाहिल आणि याला म्हणेल यस हे फक्त 66च आहे. म्हणजे त्याची सांगण्यामध्ये कुठेही गडबड होणार नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी 66 का 99
ओनली 6 और 9 हा प्रश्न निघून जाईल. तर अशा पद्धतीचं आपण त्या चिठ्ठीमध्ये आपण थोडंसं लक्षात ठेवायचं. तर मग जेव्हा आपण चिठ्ठ्या करू तेव्हा तुम्हाला 99 पर्यंत संख्या जर आल्या म्हणजे 10 पासून 99 संख्येची ओळख जर एकदा का झाली तर तुम्हाला कोटी पर्यंतच काय त्याच्याही पुढची अब्ज पर्यंतची संख्या आहे, कारण आपल्याकडे वाचन अब्ज पर्यंत, तर त्या संख्येपर्यंतचं वाचन अगदी इझिली तुम्ही करू शकता. कुठलीच काहीही अडचण येत नाही. कारण सर 10 अंकी 11 अंकी तेवढी कशी संख्या वाचवा मी, काहीच फार सोपं आहे. पण हे पक्क पाहिजे. बरोबर सांगितलं तुम्ही 2 अंकी पक्क्या करा. आणि तसं जसं आमच्या शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला येत नाही तर समर्थ सोबत आहे, समर्थ देवकुंडे आहे. काय सर? तूच सांग कसं करतो. व्हिडिओ चालू असू दे तुझा. काय सर? ज्या विद्यार्थ्याला 2 अंकी संख्या माहित नाही मग अडचण येते अशा विद्यार्थ्यांना तू मदत कशी करतो? 1 पासून 10 पर्यंत अंक त्याला म्हणायला लावणार. आणि आपल्याला 10 पासून 99 पर्यंत संख्या 10 पासून 99 पर्यंत. हा कशा घेत असतो त्यांना कशा ओळखायला लावतो? त्यांना मी एक एक करून संख्या देणार, ते वाचत जाणार. चुकली की मी त्याला सांगणार. बरं संख्या कशा देतोस तू? सलग देतोस का 91 92 81 82 83? नाही सर, कशा देतोस? आदामधातल्या. उदाहरण 65 तर मग लगेच 75. बर ओके ठीक आहे. म्हणजे हा उपक्रम अशा पद्धतीने चालू आहे. त्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने केला. आता बहुतांशी आपल्याकडे कोणी विद्यार्थ्यांना अडचण नाही, पण तुम्ही इतर विद्यार्थ्यांना जर अडचण असेल तर आपण ही मदत केली. आता रोहिणीने सांगितलं होतं दाखल झालेल्या भागावर मग 2 अंकी एकदा आल्या की मग मला फक्त काम काय करायचंय, 3 अंकी नंतर एक कॉमा द्यायचा, नंतर पुढे प्रत्येक 2 अंकी नंतर द्यायचं आपल्या वाचनाच्या सोयीसाठी. कारण मला हे 2 अंक एकत्र घ्यायचे, कारण इथं माहिती मला स्थानिक किंमत एकक आहे, इथं दशक आहे, इथं शतक आहे, ते दोन्ही मिळून 1000चं घर आहे. मग त्या दोन्ही मिळून 1000चं म्हटल्यानंतर 1000 एक आहे आणि 10,000 एक. हे घर 1000चं, हे घर 10,000चं, मूळ घर 1000चं. तेच इथे तेच आहे. इथं लक्षचं, दशलक्षचं, मूळ घर लक्षचं. अशा पद्धतीनं मला फक्त 2 अंकी संख्येचं वाचन करायचं आणि मग पहिला घटक तुम्हाला आहे त्याच्यामध्ये 7 अंकीने 7 अंकी संख्येच्या बेरीज आधार. पण ह्या बेरीज करताना विचारलेले उदाहरण जर तुम्ही गणितामध्ये पाहिजे तर तुम्हाला इतकं साधं दिलेलं नाही की 27,25,310 अधिक 25,23,830 इतकं साधं उदाहरण तुम्हाला दिलेलं नाही. तुम्हाला उदाहरण काठिण्य पातळीवर दिलेली आहे. कशी असतात उदाहरण? काही नाही, एखादं अगदी छोटं उदाहरण घेतो, 3 अंकीचं घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4 अंकीचं घेतो. अशी काही संख्या देतात, वरती एक संख्या देतात तुम्हाला 5 अंकी 6 अंकी 7 अंकी संख्या असतात, एक छोटीशी नसते. फॉर एक्झाम्पल आपण घेतो, कारण आपल्यासोबत 4थीचे पण विद्यार्थी आहेत. मग 2 विभाग संख्या मध्ये भेटायचं सर. आपल्यासोबत आता एक अनिल पवार नावाने एक मोबाईल आहे. थोडस विद्यार्थ्याचं नाव मला माहित झालं तर कुठून आहे थोडस म्हणजे मला विद्यार्थ्याच्या नावानं आवाज देता येईल.
विद्यार्थ्याचं नाव काय आहे? अनिल पवार या नावाच्या मोबाईलवर आवाज येते मला तुला? हॅलो हॅलो. हा, तुला आवाज येतो का माझा? हो. तुझं नाव काय आहे? सर मी वृंदावनी. जयपाली. सर मी वृंदावनी. कुठून आहे बेटा? काय नाव आहे तुझं? जयपालेश्वर चव्हाण. ओके, ठीक आहे, वेलकम. तर हा, दीपक किंवा इंद्रायणी दोघांपैकी कुणीही या संख्येचं वाचन करा पहिले. 2415. 2415. कसं वाचणार? आता शून्य नाहीये, 3006. मी सांगतोय शून्य नाही, हा शून्य नाही. इथं 3 आहे आणि इथं 6 आहे, मधले अंक मला माहित नाही. आणि खाली बेरीज दिली जाते, जसं की 11. उत्तर दिलं जातं. सर आणि- सर मी सांगू सांगू चार उत्तर आहे सर. सर मी चार उत्तर आहे. यस, खूप सोपं आहे, मला माहिती आहे, सहज ओळखलं तुम्ही. कारण इथं लक्षात काय ठेवायचं, या छोट्या गणितात लक्षात आलं ना, मोठ्या गणितात मला लक्ष द्यायचं. मग आपल्याला करायचं काय असते, फक्त ही पायरी लक्षात ठेवायची. आता पर्याय काय दिले? 1 2 3 4. प्रश्न कसा असतो? खाली दिलेल्या संख्येत रिकाम्या जागी कोणता एकच अंक येईल? प्रश्न तिथं नीट होता. एकच अंक म्हणजे दोन्ही ठिकाणी तोच अंक आहे. मग शोधून कसं काढायचं? या प्रश्नाचं उत्तर शोधताना काळजी काय घ्यायची? काहीच नाही. सर, पहिल्या अंकात 5800 5800 2450 करायचं. 3000. ही झाली आपली पद्धत, ताळा पडताळाची पद्धत. तसंही न करता आपल्याला उत्तर सोडवायचं आणि बेरजेमधूनच सोडवायचं, तर कोणती पद्धत वापरायची? मला माहित नाही. 5 आणि 6 11 एकच संख्येचा विषय करायचा, हा सोपं तुम्हाला जमून जाईल. 5 आणि 6 11. यस, माझ्याकडे हक्क आलेला आहे 1 1 आणि 1 2 आणि मला दिले 6. किती कमी पडले? 4. 2 आणि 4 6. तोच अंक दुसऱ्याही रिकाम्या जागेत पाहिजे. 2 आणि 4 6. 4 आणि 4 8. 2 आणि 3 5. तर काय झाला? तुम्हाला परीक्षेमध्ये हेच गणित 4 अंकीच्या ऐवजी 6 अंकी 7 अंकी मोठं विचारलं. एखाद्या वेळेस वरती रिकामी जागा विचारलेली असते, एखाद्या वेळेस खाली विचारलेली. फरक कुठं पडतो? काहीच फरक पडत नाही, कुठे विचारलं. म्हणजे मला फक्त एक लक्षात ठेवा, कारण आता जसं तुम्ही पद्धत सांगितली तिथं पटकन या संख्येतून ही संख्या वजा करायची. ती ताळ्यासाठी ताळा आधी पडतात. आपल्याला कन्फ्युजन वाटत असेल तर या संख्येतून दिलेली पूर्ण संख्या वजा करा. 2450. फक्त लिखाण करताना मात्र एककाखाली एकक, दशकाखाली दशक, म्हणजे जी स्थानिक किंमत दिली तीच करा. नाहीतर इकडचा तिकडं तिकडचा इकडं जर गेला तर आपला शतकाच्या ठिकाणी एकक येऊन बसेल, एककाच्या ठिकाणी काहीच नाही, गडबड होऊन बसेल. 5 आणि 1 नाही, तर 5 मधून 1 गेला असेही काही विद्यार्थी करतात. तरी तुम्हाला 1 मधून 5 काढायचा जात नाही, तेव्हा तो शेजाऱ्याकडे उसने मागायला जातो, तो त्याला देतो. तो देतो म्हणजे त्याचं दशकाचं स्थान देतो. एककानं मागितलं दशक देतो, दशकानं मागितलं तो शतक देतो, शतकानं मागितलं तर हजार. आपल्याला वाटतं 1 दिलाय, 1 नाही ते, तू त्याची 1 नोट देते. 1 नोटचं पुन्हा इकडे चिल्लर करावी लागते बाजूला. मग इथं 6 वाल्यानं 1 दिला,
हातच्याचं नेहमी लक्षात ठेवा. बऱ्याच जण हातचा म्हणजे समजत नाही. हातचा म्हणजे फक्त आपण एक समज, हातचा एक नसतो कधीच. जसं घड्याळीचे उदाहरण सोडवताना आपण हातचा आला एक करतो, त्यावेळेस तिथं 1 ते 60 सेकंद असतात किंवा 60 मिनिट असतात, तेव्हा आपण 1 शेजारी लागतो. इथं तसंच, इथं मला 6 दशक आहेत, म्हणजे 10-10च्या माझ्याकडे 6 नोट आहेत. हा म्हणत नाही माझ्याकडे चिल्लर आहे. चल मग माझ्याकडे आहे त्याच्यातली जर मी सांगू उत्तर, जर उत्तर सांगू, हा 3,447. 477 ध्यानात विचार करून आणखी सर 46 ते 46. 3,446. हा. पर्याय क्रमांक 4 येते सर, बरोबर आहे पर्याय क्रमांक 4. हे पर्याय 4 हे सगळं 3,000. पर्याय 4 बरोबर आहे. आता आपलं पर्याय 4 आलंय की नाही याचा ताळा करून पाहतोय आपण, नाही तर असा 47 होऊन बसतो परीक्षेत. ठीक आहे, लहान वर्गाचा विचार करा. समजून घेऊ आपण. आता लक्षात घ्या, इथं यानं 1 दिलाय, म्हणजे यानं 1 नोट दिली, म्हणजे 10 दिले, आणि याच्याकडचा 1 म्हणून झाले 11. 1 संपला. आता 11तून 5 गेले, मग 6 शिल्लक राहतात. यानं 1 दिला होता, म्हणजे याच्याकडे राहिले 5. 5 मधून 1 गेला 4, 8 मधून 4 गेले 4, 5 मधून 2 गेले 3. 3,446, 3,400. हे जर आपलं उत्तर जुळत असेल तर आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. 47 नाही. म्हणून फक्त मी सांगतो, फक्त 2 अंकी संख्या व्यवस्थित शिका. जेव्हा आपण 2 अंकी संख्या अगदी व्यवस्थित शिकतो, त्यावेळेस आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आणि वाटतं याचं उत्तर हेच आहे, तरी सुद्धा 1 मिनिट, अर्ध्या मिनिटाचा तुम्हाला वेळ लागेल, तुम्ही ताळा करून पहा. कारण एखाद्या वेळेस थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून या प्रश्नाला मग इथं 4 अंकी असो, 5 अंकी असो, का 7 अंकी, काय 10 अंकी, त्यामध्ये 47 झालं, 4 करायचं तर त्याच्यामुळेच ना. ठीक आहे, तुझ्या प्रश्नात 47 केलं असं पण नको, आपण 46 दिलेलं आहे. म्हणून थोडंसं लक्ष नेहमी सांगतो मी, ऐकण्याकडे. आपण जे बघतोय, बघणे आणि निरीक्षण करणे आणि लक्ष देणे यात खूप फरक आहे. बघणे म्हणजे ती साहजिक क्रिया आहे. डोळे उघडे आहेत, मला काही दिसणारच आहे. डोळे उघडे आहेत, मला झाडा माकडे दिसतंय, तिथं झेंडा दिसतोय, पुस्तके दिसतात. पण मला निरीक्षण करायचंय. आता माझ्यासमोर लॅपटॉप आहे, मला निरीक्षण करायचंय, कोण जॉईन झालेले, कोण आहे, काय कृती करताय, आणि लक्ष द्यायचंय. म्हणजे मला कोणाला काय बोलायला लावायचंय, कोणाकडून मला उत्तर स्वीकारायचे, आणि कोण कशा पद्धतीनं बोलतोय ते मला लक्ष द्यायचं. हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. बघणे ही नैसर्गिक क्रिया आहे. ज्याला डोळे आहेत तो बघतो, आणि काय काय दिसतं त्याच्या नजरेसमोर जे आहे ते. बघणे, पाहणे, निरीक्षण करणे यात फरक आहे. या भागावर काही प्रश्न होते, त्यानंतर होते म्हणजे आहे ना, ती चाचणी तुम्हाला मिळेल. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांच्यापर्यंत चाचणी येत नाही, त्यांनी फक्त त्यांच्या नंबरवरून इथंच लिहून ठेवतो. नंबरला कॉल करायचा, म्हणजे तुम्हाला मुलांची गप्पामध्ये जॉईन करता येईल, आणि मुलांची गप्पा आणि ओनली स्टुडंट्स मधल्या ज्या कृती आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. ज्यांना वाटते की यस आम्हाला पाहिजे, विदाउट एनी फीस, कुठलंही काही नाही, फक्त दिलेला अभ्यास करणे, सहभागी होणे, एवढाच एक, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही उद्देश नाही. त्यानंतर वजाबाकीचं सुद्धा तसंच आहे. जसं की आपण सांगितलं, वजाबाकी करताना दीपक फक्त लक्षात ठेवायचं, आपल्याला उष्ण कोणाकडून घ्यायचंय. एककवाला घेतो दशकाकडून, दशकवाला घेतो शतककडून, शतकवाला घेतो 1000 कडून. पण असंही करायचं नाही, जर समजा एखादं उदाहरण वजाबाकीचं मिळालेलं आहे
4795 वजा 3272 असं उदाहरण मिळालंय. आणि नाही मला उष्ण घ्यायचंय, आम्हाला उष्ण्याचे गणित शिकवले, घाच्याचे गणित शिकवले आणि मला त्याच पद्धतीनं करायचं. मग इथं दिनांक आहे 5 म्हणजे 9 ने त्याला 1 दिला, इथे झाले 15, याच्याकडे झाले 8, 15 मधून 2 गेले 13. चालेल का इंद्रायणी, रोहिणी, समर्थ? नाही सर, नाही. म्हणजे नाही सर, नाही चालत. मदत कुठं घ्यायची, गणित शिकवते आपल्याला. जीवनामध्ये आपण कुणाची मदत घ्यायची, कुठं घ्यायची, कशी घ्यायची, वजाबाकी शिकवते. अरे माझ्याकडे 5 आहे आणि 2 खर्च करायचे, मला कुणाची मदत घ्यायची गरज नाही, 5 मधून 2 घे. पण माझ्याकडे जर इथं 4792 वजा 3275 असं असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल बरं आपल्याला? इथं 2ला शेजाऱ्याची मदत घ्यायची. म्हणजे हा 2 अडचणीत आलाय, 2 हा अडचणीत आलाय, म्हणून त्या 2ला त्याच्या शेजाऱ्याची मदत घ्यावी लागते. हा 2 नाही मग मला नको, तू काय कामाचा नाहीस, मी तुझ्यापाशी येणार, मी डायरेक्ट, हा माझा फार जवळचा मित्र आहे, मी याच्याकडे जातो, नाही जमत. याला त्याच्या शेजाऱ्याकडेच अगोदर जावं लागतं, हाच शेजारी त्याला अगोदर मदत करेल. इथं तो 9, तो म्हणणार नाही अरे यार माझ्याकडे कमी आहे तुला द्यायला, नाही म्हणत, तो त्याला देतो. जसे की त्याच्याकडे 0 जरी असला तर तो जातो दुसऱ्याला मागायला, माझ्याकडे नाही, मी दुसऱ्याकडून आणून देतो, पण त्याला तो आणून देतो. म्हणजे तू याच्याकडे राहतो, याची 100ची नोट घेतो, त्याच्याकडे 10 नोटा होतात, त्यातली तो 1 नोट त्याला देतो, 9 नोटा जवळ, आणि मग उदाहरण त्याला आपण वजाबाकी. मग अशा पद्धतीने बेरीज वजाबाकी. महत्वाची अडचण येते शाब्दिक उदाहरणामध्ये थोडीशी गुणाकार. चला वही पेज तयार, आणि अगदी साध्या सोप्या गणितांपासून बेरीज वजाबाकीमध्ये मला 100% गॅरंटी आहे तुम्हाला अडचणी येणार नाही. आणि आज तुम्ही सगळ्यांनीच 7 अंकी 5वी वाल्यांनी आणि 4थी वाल्यांनी 6 अंकी, जमल्या 7 करू शकता, बंधन नाही. 5 ते 6 अंकी संख्येच्या बेरजा 4थी वाल्यांनी करायचे, आणि 7 अंकी संख्यांच्या बेरजेची उदाहरणे त्यांनी 5वी वाल्यांनी करायची. मोठे चालतील, अडचण नाही, अधिकचे उदाहरण चालतील. आता आपण जाऊया शाब्दिक उदाहरणामध्ये, जे की गुणाकाराच्या बाबतीमध्ये. आता तुम्हाला लिहायचं, या एका ओळीत, अभिनव मला फक्त एकदा आवाज क्लिअर येतोय का सांगशील? हो सर. ओके, वेलकम. एका ओळीत 20 झाडे. येतोय सर आवाज. ओके, एका ओळीत 20 झाडे, तर थांबा. अगदी छोट्याशा म्हणजे छोट्या पायरीपासून घेतोय, नंतर लागली 3ऱ्या गणिताकडे आपण मोठ्या उदाहरणाकडे जाऊया. 3 गणित गुणाकाराचे आपण घेणार. एका ओळीत 3 झाडे, किती झाडं? 3. एका ओळीत 20 आहे का, सॉरी, एका ओळीत 20 झाडे, तर 20 ओळीत किती झाडे असतील? सांगू? नाही, एक मिनिट, ठीक आहे, तू बोलला नाही, जरूर सांगशील, पण फक्त लिहिणं होते सगळ्याचं. तर 20 ओळीत, मी तुम्हाला फक्त मी प्रार्थना करतो, बालवाडीचा प्रश्न घेतो, आपली बालवाडी बरं,
प्रज्ञाशोधची बालवाडी. तुम्ही सर बालवाडीला कसं झोपेल ती बालवाडी आपली प्रज्ञाशोधची स्पर्धा परीक्षेची बालवाडी. 4. ओके. तर 20 सर. ओळीत किती झाडे असतील? यस, आर्या तुला सांगते. सर ते एका ओळीत 50 झाडे अशा 40 ओळीत. सर ते आता याचं सांग, याचं उत्तर सांग मला अगोदर. आता जे चालेल ते सांग. कारण तुला बाकीची परीक्षा आहे. 400. कसं करणार बरं आपण हे? एकर 20 ओळीत 20 ला 20 गुणिले 400 गुणिले 20 गुणिले 20 बरोबर 420. पहा, ही एक ओळ. ओळ म्हणजे रान. शेतामध्ये कापसाची असते. पिकाचे जसे रान शेतकरी त्यांचं गणित कुठलं कदाचित खूप आडाने अगदी अंगठे बहात्तर शिक्षक असतात. सॉरी, विद्यार्थी असतात. अरे यार, शेतकरी असतात. कारण हे 2 शब्द जास्त झाले. तर अगदी ज्यांना साक्षरी सुद्धा येत नाही, तो शेतकरी तुम्हाला खूप मोठं गणित शिकवतो. तुम्ही शेतामध्ये गेलात, त्याच्याकडे वखरणी असेल किंवा कापसासाठी जे तयार केलेलं जातं आणि तिथं कापसाची लावणी असते, केळीची लावणी असते, दोऱ्या बांधल्या जातात. ठराविक अंतरावर दोरीला ते गाठ मारतात आणि तिथं ते केळीचं बेणं त्या ठिकाणी लावतात. आणि जेव्हा ते झाड उगवतात, मग तुम्ही कुठूनही पहा, अगदी सरळ रेष आपल्याला पूर्ण रस्ता मोकळा दिसतो आपल्याला. एका रेषेत सगळे झाड दिसतात. त्याने तर कुठलं पट्टी वापरली नव्हती, स्केल घेतलेली नव्हती. केळीची झाड असतात तसे. कारण त्याने एक यंत्र वापरलं आणि त्या यंत्राचा वापर करून जिथं जिथं तिथं त्यांना माहित आहे हा बिंदू अतिशय महत्वाचा. गणित त्याला बिंदू शब्द माहित नाही, त्याला ज्याला रेषा म्हणतात हे माहित नाही, ज्याला रेषाखंड म्हणतात ते माहित नाही, गणिती भाषा माहिती नाही, काही घेणं देणं नाही, तरी त्याचं आढळलं. मग हा जो छेदक बिंदू आपण म्हणतो, या उभ्या आडव्या आणि उभ्या अवताच्या त्या रेषेचा इथं जो छेदक बिंदू झाला, इथं तो हाताने उकरतो आणि तिथं बी तो लावतो. मग तो कापूस असेल किंवा केळी असेल, अंडे. अशा पद्धतीनं तो तयार करतो. मग अशा एका ओळीमध्ये 20 समान अंतरावर असणार, अशा 20 आहेत. आणि म्हणजे आडव्या ओळी किती, उभ्या ओळी किती, हा प्रश्न तुम्हाला संगणकाच्या भाषेमध्ये MS एक्सेल मध्ये सहज शिकायला मिळतो. तिथं आडव्या ओळी आणि उभे कॉलम, स्तंभ म्हणजे त्याला रो आणि कॉलम, रो आणि कॉलम. आता जे विद्यार्थी आपल्या संगणकावर आहेत, जसं आपला तन्मय आहे, अभिनव आहे, बरेच विद्यार्थी आपल्या संगणकाचा वापर करतात, त्यांना माहित आहे व्हॉट्स द रो अँड व्हॉट इच आर आउट. कॉलम ते उभे असतात, अशा पद्धतीच्या उभ्या रेषा. आडवी मांडली आहे तिला आपण रेषा. तर हे इथं 20 तर इथंही 20, म्हणजे पूर्ण लाईन मध्ये 20 आहे आणि अशाही लाईन 20 आहे. मी जेव्हा हा पूर्ण स्तंभ मोजतो तेव्हा त्यांचा गुणाकार 20 गुणिले 20 बरोबर 400 झाला आहे. आलेलं अगदी तोंडी सांगितले, कारण फार सोपं आहे. 2 गुणे 4, 2 शून्य सोडून त्याच्यावर देऊन टाक. गुणाकारामध्ये एकक दशक जर शून्य आले तर ते फक्त मोजायचे आणि देऊन टाकायचे. दोन्हीकडे सारखे असतील तर, जसं की किती मोठं गणित असू त्यामध्ये, जर समजा आपल्याला दिलेलं आहे 2000 गुणिले 300 बरोबर आहे, क्षणाचा विलंब लागत नाही. 2चा गुणाकार फक्त 3 सोबत करायचा आपल्याला, 2 3 6 संपलं का? 1 2 3 आणि 1 2 3 4 5. आणि सर इकडचे शून्य आणि इकडचे शून्य मिळून तितके शून्य त्याच्या पुढे द्यायचे. यस, तेच केलं.
इकडं 3 आहे, इकडं 2 दिले. पण पण जर समजा तुम्हाला असं गणित दिलं 2021 गुणिले 2002 असं गणित जर दिलं आणि तुम्ही जर केलं हे 2 4 1 2 3 0 जर मांडून ठेवले तर गडबड होऊन जाईल. इथं मधातले शून्य आपल्याला घेता येत नाही. इथं शॉर्टकट नाही. इथं आपल्याला ट्रिक आहे. शॉर्टकट नाही म्हणलं तरी ट्रिक आहे. काहीतरी कृत्य आहे. तो ल जो आहे विचारला तो असा कृत्या म्हणजे हा शब्द तुम्हाला बहुतांश माहित नसेल तर असू द्या लक्षात. कारण आपल्या पुस्तकामध्ये स्वरामध्ये ग्रुप आहे. एकच एकच शब्द आहे त्याच्यामध्ये पण तो आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये ट्रिक्स म्हणतो. सॉरी इंग्रजीमध्ये ट्रिक्स म्हणतो. पण आपल्याला तो इंग्रजी शब्द खूप जवळचा वाटतो. जसं ब्रेड आर्म म्हटल्याच्या नंतर तो शब्द खूप जवळचा आहे. अरे पण जा तिथे जाऊन तू पाव घेऊन ये तर लक्षात येत नाही. पाव हा थोडं दूरचा वाटतो, ब्रेड जवळचा वाटतो. आहेत काही शब्द तसं इथं हा कृत्या म्हणजे ट्रिक्स आपला कृत्या थोडासा कठीण शब्द वाटतो, ट्रिक्स जवळचा वाटतो. आता थोडासा काठीण्य पातळीचा प्रश्न. यस रेडी ओके नॉट डाऊन लाईन. यस एका शेतात रोपांच्या एका ओळीत 60 रोपे आहेत. अशा 40 ओळी आहेत. जर एका ओळीत रोपांची संख्या 10 ने कमी केली तर किती ओळी होतील? असे प्रश्न द्या सर. ते तिसऱ्या टाईप मध्ये एकदम तेवढ्या टाईपला नाही जायचं. थोडस म्हणून म्हणते मी आपण काय सुरुवात मला बालवाडी काय होतंय काय मग आपण काठीने पातळीचे प्रश्न अगोदर सोडवलेले आता त्याच्या भागाला आपली काही झालेली आहे. पण आता एकदम कठीणचेच घेतले होते काय अगोदर तुला 12 कडे माहित नव्हती मी पुस्तक कसं वाच 12 कडे नाही वाचायचं 14 कडे आणि त्याला जर म्हणायचं ते पुस्तक खडखड वाच नाही जमणार. म्हणून मला जर 14 कडे येत असेल तर मी दुसरीचं काय गाणीचे पुस्तक वाचतो. किशन त्यांनी थोडं स्क्रीन शेअर करणं प्रेझेंटला जायचं नाही. ओके ओके थँक्यू काय हरकत नाही. तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न पाहिला की जर असा प्रश्न आला तर मला क्रिया कोणती करायची. एखाद्या वेळेस काय होते एका ओळीत अशा 20 ओळी एकूण विद्यार्थी किती बरेच विद्यार्थी 20 अधिक 20 40 विद्यार्थी असंही करू शकतात. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे हाऊ मेनी रोज अँड हाऊ मेनी स्टुडंट्स इन वन लाईन. किती विद्यार्थी किती झाड किती रोप किती वस्तू एका ओळीत आहेत आणि एकूण ओळी किती आहे. म्हणजे तिथे आपल्याला काय पाहायचंय वस्तू किंवा दिलेले घटक आणि त्यांच्या ओळी किती आहे. हे दोन आपल्याला लक्षात घ्यायचे आणि या दोन्हीचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर हे झालं पहिलं. याची पहिली प्राथमिक पायरी. आता दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आता अंदाजा लावायचा. चला एक प्रश्न लिहूया. एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात 250 आता सांगा की एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात 250 त्याच्या शेतात यस यस 250 म्हणजे 250 बरोबर आहे. तसे शब्द येतात ना. त्याच्या शेतात 250 आंब्याची रोपे लावली. एका ओळीत
एका ओळीत एका ओळीत 25 रोपे लावली. एका ओळीत 25 रोपे लावली तर किती ओळी झाल्या असतील? सर किती ओळी झाल्या असतील? आता आपण हा प्रश्न थोडस सर मी सांगू? पाचव्या थोडी अगदी लहान वर्गाकडे थोडस जाऊया आपण. तिसरी चौथी वाल्या विद्यार्थ्यांकडे जाऊया. इंद्रायणी सोबत आहे? सर माझ्यासोबत मोहिनी आहे. ओके सर ओके 250. ठीक आहे छान. सर हा एका ओळीत 25 लावतात तर व्हिडिओ चालू करा. एका ओळीत 25 लावतात आणि 250 रोपे लावली तर 10 ओळीत 25 म्हणजे 250. गुड शाबाश व्हेरी गुड. म्हणजे तिसरी चौथीची विद्यार्थी अंदाज अगोदरच पाहिजे. फक्त आपल्याला तर्क लावायचा, एक अंदाज लावायचा. पाचवीसाठी इतकं सोपं उदाहरण असतं ते ध्यानात ठेवा. तुम्हाला याच्यामध्ये भागाकारातून वजाबाकी आणि बाकी सुद्धा उदाहरण याच्यामध्ये आहे. आणि तुम्हाला 3 अंकी संख्या नाही पाचवीला. इथं तुम्हाला 4 आणि 5 अंकी संख्या आहे. नाहीतर सगळं इतकं सोपं परीक्षेला इतकं नाही सोपं आहे. पण हे सोपं आलं, हे जमलं, मला याची ट्रिक माहित झाली आणि हे कसं करतात हे माहित झालं की मग मला कोणतंही येतं एवढं मात्र नाही. म्हणून काय येतं छोट आहे, हे छोटं आहे, तुम्हाला मात्र थोडं मोठं येणार. येस मेसेजमध्ये सुद्धा काही विद्यार्थी पाठवत आहेत. व्हेरी गुड थँक्यू. तर इथं अंदाज काय लावायचा आहे? तर मग कोणत्या भाषेमध्ये सांगितलं बघूया असं तर तुझ्यासोबत आता प्रांजल सुद्धा असेल, जर असेल तर. सर एका वेळेत 225 रोप असले ना तर 40 वाली मध्ये 450 रोप लागतात. रुपये कुठे येतं? आपल्याला रोप लावले. प्रश्न नीट वाच. प्रश्न लिहायचं लावून घेत असं तर रुपये नाही आपल्याकडे. नाही तर ते कसं होते रोपे सर रोपे. इथं काय केलंय? समजा तुझ्या पप्पाने 250 टिश्यू कल्चरच्या केळीचे रोप आणले आणि एका लाईन मध्ये 25 लावले. आहेत आपल्याकडे फक्त 250. एका ओळीत 25 ची लाईन पूर्ण झालेली आहे. अशा किती ओळी आपल्याला लागतील ती 250 झाडं लावून घ्यायची? काय करावं लागणार आहे? भागाकार सर आता त्या ओळी भागायच्यात ना त्याचं वाटून द्यायचं त्याला थोडं. हा ते प्रत्येकाला थोडं थोडं वाटून द्यायचं असल्यामुळे एका ओळीत 25 10 आहे 250. सुरुवात जेव्हा आपल्याला प्राथमिक स्तरावरती करायची तेव्हा एका ओळीमध्ये किती बसेल बाबा? 25. इथं 25 अशा ओळी करत गेलं, इथं 50 असं करत गेलं. करत आपण प्रयत्न केला तर आपण करू तेव्हा आपल्याला लक्षात 10 ओळी लागत. पण आता इथं आपल्याला तिथं प्रॅक्टिकली नाही करायचं परीक्षेमध्ये, घरी करू शकतो. मग आता इथं काय करायचंय? इथं आपल्याला गरज आहे पाण्याची. म्हणून तुमच्या सगळे आपले शिक्षक तुम्हाला तुमचे आई वडील पाणी पाठ करा म्हणून मागे लागतात. पण एकच मात्र
उजळणीतले जशास तसे पाढे घेऊन कुणी पाठ करायचे नाही. भोकम पट्टीनं पाढा कुणी पाठ करायचा नाही. पाढे शिकण्याची पद्धत वेगळी. एक तर तुम्ही डान्स करत पाढे शिका. तुम्ही सर असं कसं, मी तुम्हाला काही 5 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाठवतो, माझ्या जुन्या शाळेमध्ये केलेले प्रयोग. अगदी झिंगाट डान्सवर त्यावेळेस खूप जो गाजलेला होता सैराट, त्या झिंगाट डान्सवर सुद्धा कशा पद्धतीने मुलं पाढे पाठ करतात, पाढे पाठ केले आणि ते कधी विसरत नाही. आणि त्यासाठी पाढे त्यांनी तयार केले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यावेळेस माझ्या वर्गातल्या दुसरीच्या विद्यार्थ्यांनी उजळणीमध्ये 2 पाढ्यांमध्ये झालेल्या चुका शोधून काढल्या आणि त्या ज्यांची उजळणी होती त्या निर्मिती ज्यांची आहे त्यांना फोन करून सुद्धा कळवलं, त्या मुलाला सुद्धा बोलायला लागलं की सर, दुसरीच्या मुलाने तुमच्या उजळणीत छोटीशी चूक शोधून काढलेली पाढ्यामध्ये चूक आहे, कृपया पुढच्या जी छपाई होईल त्यावेळेस मात्र तक्रार म्हणून नाही तर त्यात दुरुस्ती व्हावी. अशा पद्धतीनं दुसरीच्या एका छोट्याशा विद्यार्थ्याने चूक शोधून काढली. म्हणून आपण 100% उजळलं भरोशानं राहायचं नाही. आपण आपला प्रयत्न करायचा. मला माझा पाढा तयार करायचा. आता सुद्धा जणांना 25चा पाढा येतोय आणि 5, 0 हे जे आहे 10चे 5चे असे असतात ते पाढे तर फार सोपे असतात. त्यात काय अडचण नाही. पाढे अडचणीचे असतात 7 आणि 9. ज्याचा एकक 7 असतो, ज्याचा एकक 9 असतो ते थोडेसे गडबड करतात. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. मग इथं 25चा संबंध मला 250ची लावायची. एका ओळीत 200, एकूण झालं 250, एका ओळीत 25, तर 25चा आणि 250चा संबंध काय? 25च्या पाढ्यात 250 आहेत काय? 25 10 250 संपलं. आणि माझं उत्तर मला मिळालं 10. म्हणजे जर मी एका ओळीत 25 लावले तर मला फक्त 10च ओळी लागतील. 10 ओळीच्या नंतर काही शिल्लक राहणार नाही. प्रत्येक ओळीत 25 25 25 असं करत गेलो तर 10 ओळी झाल्या. माझ्या केळी लावणं झाल्या. जे कुठली झाडाची रोप, आपल्या फळांची रोप होती ते लावणं झाली. काम संपलं. आता फक्त वृक्षारोपण झालं तर आता वृक्ष संगोपन आणि त्याची वाढ आणि वाढल्याच्या नंतर जेव्हा फळं येतील ते फळं खाण्याचं काम. पूर्वी म्हणायचे आजोबाने झाडं लावले तर आपल्याला खायला मिळायचं. आता तसं नाही. आता आपण झाडं लावायची ना आपणच खायची. अगदी 1-2 वर्षामध्ये, जास्तीत जास्त 3 वर्षामध्ये आता फळं आपल्याला खायला मिळत आहे. त्यामुळं आता आपण लावायचं आपण, है ना सर? यस. मी दरवर्षी 5-5 झाडे लावतो. माझी 5 झाडे आता 2 वर्षाची झालीत. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण दाखवू का? जर एक चांगला उपक्रम आहे तर तुम्ही जर तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक जण एक झाड लावलं आणि त्याचं संगोपन तुमच्या शेतामध्ये घरी जिथं असेल तिथं जर केला तर बघा आपोआप आपली झाडं किती होती. कारण आज तुम्ही सर लय उंच झालाय तो आता. जास्तीत जास्त तुम्ही 10 वर्षात किती झाडांची संख्या होईल? वर्षाला एक कुणाला तरी जवळच्याला भेट द्यायची आणि एक झाड मी 4 झाडे लावली असतील. 2 वाचले आणि 2 घेतले. म्हणजे आपल्या तुमच्या तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे 4 झाडे लावली असते, त्याच्यातले 2 गेले, 2 सर मी दाखवू का आमचे? यस सर आमचे दाखवू का? माझे दाखवू का? आपण आता झाडाच्या मध्ये शेतामध्ये प्रत्यक्ष असतं, चांगली गोष्ट आहे. दाखवू का सर मी? हॅलो, हा मी दाखवू का माझा आंबा? हो, लवकर लवकर. येस. इथे बसून आपल्याला पुणे चिंचणी भागामध्ये अभिनवच्या शेतामध्ये जायला मिळते, ज्या ठिकाणी काय काय पाहायला मिळते पहा. आणि पवा झोपून कुणी बसायचं नाही. झोपण्यासाठी
आणि लोळून अभ्यासासाठी माझा उपक्रम नाही. तुमच्या हातात वही पेन पाहिजे आणि आपण जसं शाळेत बसतो त्या पद्धतीनेच पाहिजे. आणि जेव्हा आपण लोळतो तेव्हा फार टेका देऊन बसतो त्यावेळेस आपला अभ्यास होत नाही. विद्यार्थ्यांनी कधी टेका देऊन नाही बसायचं. यस दीपक. माझं गुलाबाचं बघा, गुलाबाचं. यस यस, खूप छान. आता फक्त आपल्या परिसरात हो हो खूप छान आलेले आहे. उदाहरण क्रमांक 3. राजूने अमित पवार राजूने बाजारातून 30 रुपये डझन. आता काय चाललंय गणितामध्ये, काय काय लक्षात घ्या. 30 रुपये डझन. 30 रुपये डझन याप्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. 30 रुपये प्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. एका खोक्यात 50 पेन एका खोक्यात 50 पेन असतील तर राजूला किती खोके घ्यावे लागतील. क्वेश्चन मार्क. वहीवर करा, नंतर वहीचा फोटो पण पाठवा, चर्चा करूया. आणि या अशा प्रकारावर तुम्हाला काही प्रश्न करायचे. याच्यामध्ये काही बाकी उरणारे कसे असतात ते तुम्हाला उत्तरच्या तासिकेमध्ये मी सांगेल. आता हा प्रकार फक्त लिहून झाला असेल तर थोडीशी आपण अगोदर चर्चा करूया. कधीही डझनच्या पलीकडे काय लिहिलेलं आहे ते दिसूनच आलंय. ते सांगतोय, सगळं सांगतोय. राजूने 30 रुपये डझन याप्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. काय काय 30 रुपये डझन याप्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. एका खोक्यात 50 पेन असतील तर राजूला किती खोके घ्यावे लागतील. पुन्हा त्याच्या पुढे तुम्हाला एक वाक्य वाढवायचे. किती खोके घ्यावे लागतील व किती खुल्या पेन, खुल्या म्हणजे सुट्या, मोकळ्या, खुल्या
पेन घ्याव्या लागतील. एकाच गणितात अनेक गोष्टी सांगू हं? सांगू नाही. थोडं स्पष्टीकरण तुला द्यायला तुम्ही वाटल्यास हरकत नाही. बाकीच्यासाठी तिथं वाचन वगैरे होते. तर वाचण्यासाठी रोहिणी प्रश्न तुझा व्हिडिओ चालू कर आणि प्रश्न एकदा वाच. तुला व्हिडिओ पूर्ण दिसतोय का? व्हिडिओ मला सांगा. प्रश्न पूर्ण दिसतोय? सर 50 रुपयाच्या नंतर काय शब्द आहे ते आणि खोकीच्या नंतर काय शब्द आहे ते सर दिसणार तरी. किती खोकीच्या नंतर एक लक्षात घे, 50च्या पुढे रुपये नाही, 50च्या पुढे स्पष्ट पेन दिले. 50 पेन असतील. मला तरी तुम्ही लॅपटॉप पाहता मला स्पष्ट दिसतंय. आता पहा, एका खोक्यात 50 पेन असतील तर राजूला किती खोके घ्यावे लागतील व किती खुल्या पेन घ्याव्या लागतील असा प्रश्न. अरे एकदा वाच. राजूने 30 रुपये डझन याप्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. अरे एक लक्षात घ्या, तुम्हाला बोलायला सांगितलं त्यांनी आपला व्हिडिओ चालू करून तुम्ही बोला विद्यार्थ्यांना. येस. हॅलो सर, व्हिडिओ दिसतोय? येस दिसतोय. राजूने 30 रुपये डझन याप्रमाणे 30 डझन पेन खरेदी केल्या. एका खोक्यात 50 पेन मध्ये 12 पेन. तर राजूला पेन किती पण इथे घ्यावे लागतील व किती खुल्या पेन घ्याव्या लागतील? 30 गुणिले 12. कोणी आवाज दिला का दुसरा? बरं ठीक आहे. ओके हा. तर आता अरे मला अगोदर फक्त आता तोंडी पद्धत सांगायची की आपल्याला या ठिकाणी काय काय लक्षात घ्यावं लागणार. सर 30 डझन पेनी म्हणजे किती पेनी घ्याव्या लागतील? 30 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12 पेनी. तर 30 डझन म्हणजे किती? 30 गुणिले 12 360 पेनी. हा, पहिली गोष्ट एक पाहिजे आपण पावलं इथं 30 रुपयाला डझन खरेदी केले. म्हणजे एखादा दुकानदार आहे मोठा, त्याला स्वस्त भेटलं सर आम्हाला 30 रुपयाला डझन आणून द्या. नाही आपल्याकडे नाही ना, हे दुकानदारासाठी आहे. तर 30 रुपयाला डझन याप्रमाणे त्याला चांगल्या घेतल्या. आता इथं मला काय माहित पाहिजे, डझन म्हणजे काय हे शब्द मला माहित पाहिजे. डझन कशाला म्हणतात, रिम कशाला म्हणतात, दस्ता कशाला म्हणतात, ग्रोस कशाला म्हणतात, हे शब्द मला माहित पाहिजे. तर मला प्रमाण कळेल. नाहीतर मी फक्त 30 रुपयालाच लक्षात घे, म्हणजे 30 रुपयाला डझन म्हणजे 30 रुपयाला एक असं लक्षात घे आणि तिथंच माझं रथाचं चाक आणून बसतं. म्हणून मला 30 रुपयाला डझन याचा अर्थ जसं पहिल्यांदा सांगितला की याचा अर्थ की बाबाने तुला 30 रुपयामध्ये 12 पेन मिळणार. म्हणजे इथं केलं आपण डझन शब्दाचं ऑपरेशन. डझनला काढून टाकलं, 30 रुपयात मला 12 पेन मिळत आहे. गणिताला शॉर्ट करण्याचा प्रयत्न करा वाचन केल्यानंतर. यस, पुढे सांगितले सर 360 पेनी राजू. आता तुमचं वाक्य काय? आता मला हे झालं, राजूने 30 रुपये डझन इथपर्यंतचा एक तुकडा केला. आता दुसरा मला काय करावं लागेल, याप्रमाणे 30 डझन पेनी खरेदी केल्या. 30 डझन म्हणजे काय, मला 30 गुणिले 30 करायचंय का मग? नाही. ते बऱ्याच जणांकडून 30 गुणिले 30 मी 900 पेन खरेदी केल्या. मग एका टप्प्यात 50, 900 भागिले 50 आणि उत्तर तयार.
पर्याय तिथं सापडेलही. आपणही खुश, अरे वा मी भागाकार केलेलं पण इथं आला होता, वा पण आलं नाही. 100% साक्षे चुकला. त्यामुळे प्रश्न वाचला. मग 30 रुपये डझन म्हणजे मला 30 रुपयात 12 पेन मिळत आहे. इथं माझी पहिली गाडी, पहिली मुठ्ठी लागली, मुठ्ठी काढली. ते 30 डझन खरेदी केल्या म्हणजे इथं डझनचं रूपांतर 12 मध्ये झालं. आता 30 डझन, आता आपण गुणाकारात चाललोय म्हणजे 30 गुणिले 12. हे थोडस जागा इथं सर, जास्त खाली बसते. 30 गुणिले 12 बरोबर 360. 30 गुणिले 12, 30 गुणिले 12 का केलं बरं? 30 गुणिले 30 का नाही केलं? सर 30 कारण डझन आहेत आणि एका डझन मध्ये 12 पेन असतात म्हणून 30 गुणिले 12. हे प्रमाण महत्वाचं आहे. एक डझन त्यांनी घेतलं 30 डझन, एका डझन मध्ये 12 तर 30 डझन मध्ये किती? त्रैमासिक मांडणीनुसार 12×36. पहा पाण्याची मदत का पाडणं आवश्यक आहे. 12×36 एकच शून्य आहे. 360 पेन खरेदी केल्या, 30 डझन पेन खरेदी केल्या. आता प्रश्न काय आहे? 2 अटी पूर्ण झाल्या आपल्या. तिसरी अट, एका खोक्यात 50 पेन असतील तर त्याला किती खोके घ्यावे लागतील? या तन्मय 7 अरे रेडी? 7 खोके असतील. 7 हा तो सांग. 7 खोके व्हिडिओ चालू कर. हो. 7 खोके नाही व्हिडिओ चालू कर. हा कसे ते सांग. कशामुळं का आले सांग? सर 36 360 भागिले 50 तर बाकी एक उरती सर. कशाचा भागाकार केला? 360 भागिले 50 केलं. गुड, व्हेरी गुड. आता आपला पहिली अट झाली, आपण त्याला डझन मधून मोकळं केलं, एक आजार संपला. नंतर दुसरं ऑपरेशन केलं, 30 रुपये 30 डझन ट्रेडिंग, एकूण किती ते सापडलं. आता एका खोक्यात 50 भरायच्या आहेत, मग आपल्याकडे 360 भागिले 50. एक तर या पद्धतीने करा किंवा जी आपली जुनी पद्धत आहे त्या पद्धतीने करा, कोणती असो, ही असेल किंवा संक्षिप्त रूपची पद्धत असेल, कोणती असो. मग इथं आपण या पद्धतीने जर गेलो 360 भागिले 50 तर इथं 50 आपण इथं शून्य, इथं शून्य वजा केल्याबरोबर कसे होते पहा. 5 7 35 उरला 1. आणि आपण म्हणू शकतो की किती खोके घ्यावे लागतील, किती पेन खुल्या घ्याव्या लागतील, तर 1 पेन खुली घ्यावी लागेल असं उत्तर येऊ शकते. बरोबर आहे? सर 10 पेन खुल्या शिल्लक राहतात. हो सर. पण इथं काय गणित काय म्हणते, 1 पेन खुली घे. म्हणून इथं संक्षिप्त रूप देताना सुद्धा मला विचार 7.2 हा 7.2 सर खोके पॉइंटात भेटणार. प्रश्न काय विचारला मी, खोके किती सर हे नाही ना बरोबर होत. सर 7 खोके, खुल्या सर 7 पूर्ण खोके आणि 10 खुल्या पेन. हे उत्तर असेल. म्हणून आपल्याला संक्षिप्त रूप आपण शिकलोय, तर याचा एखाद्या वेळेस अशा उदाहरणामध्ये आपला कस लागतो, आपला बारकाईने विचार करावा लागतो, नाही का. 5 7 35 1 उरला आणि इथं शून्य आपण घेत असतो, दशांश दिला की 5 गुणिले 7.2. आता हेही उत्तर तुमचं बरोबर आहे, पण मांडता येत नाही तिथं. माझ्याकडे 7.2 खोके आणले नाही, अशा वेळेस काय करायचं सांगतो, म्हणजे चुकणार नाही. इथं
7 आले माहित आपल्याला पूर्ण खोके आहे म्हणजे 7 खोके झाले आपल्याकडे. दशांशच्या पुढे जो आलाय आणि तो दशांश कुणामुळे आलाय 5 मुळे आलाय. या दोघांचा गुणाकार B25 संपलं काम. त्याला पर्याय काय? जर आपल्याला माझं गणित चुकू द्यायचं नाही तर मला इथं ही पद्धत वापरावी लागेल किंवा मला 50चाच पाडा म्हणावा. 50 एक 50 तर 50च्या पाड्यात जर 5च्या पाड्यात 7 आहेत तर 50च्या पाड्यात 7व्या घरात 350 आहेत म्हणजे माझ्याकडे 10 होते. असं करावं लागेल. आणि जर दशांश मध्ये मी जर केलं तर इथं आलेला दशांशच्या समोरील अंक आणि जो छेद होता या दोघांचा गुणाकार करा. तेवढे खोके तुमच्याकडे शिल्लक खुल्या पेन तेवढे शिल्लक म्हणजे 7 खोके भरते 10 पेन शिल्लक राहते. प्रश्न वाचताना एकदम लक्षात येत नाही. असे प्रश्न तुम्ही तयार करताना शक्यतो डझन रेन दस्ता कागद मापन मध्ये आपण शिकलेलो आहोत. ग्रोस कशाला म्हणायचे डझन 12 वस्तू. कशाला म्हणायचंय दस्ता. कशाला म्हणायचंय रेन. एका रेन मध्ये कागद किती एका दस्त्यात कागद किती एका ग्रोस मध्ये कागद किती हे त्या घटकामध्ये आपण शिकलेले आहोत. पुन्हा एकदा थोडस ते बघून घ्या आणि मग आपल्याला कळेल की डझन मध्ये किती घ्यायचे. अन्यथा बाजारात गेलो फक्त आपल्याला डझनच्या मापाने केळी माहित आहे 1 डझन केळी पण आज चिक्कू असते सॉरी संत्री मोसंबी हे सुद्धा डझन आणि किलोने विकायला. ते तर डझन अगोदर होते आता किलोने विकायला. किलोने विकत नव्हते अगोदर कधी आता किलोने विकल्यास. हे जे प्रमाण आहे हे आपल्याला परीक्षेमध्ये ऐन वेळी सुचण्यासाठी अशा अनेक उदाहरणांचा तुम्ही स्वतः सराव करण्याचा प्रयत्न. गरज नाही तुम्हाला फक्त परीक्षेसाठी तिथं पुस्तकातलेच प्रश्न घ्यायचे. मी स्वतः काय करतोय का प्रश्न समजा आपलं करण शिंदे दुकानात आहे तिथं त्याच्याकडे साड्याचं दुकान आहे कपड्याचं दुकान आहे जनरल स्टोअर आहे तो तिथेही करू शकतो. त्याचं उदाहरण करू शकतो. आपल्या त्या ठिकाणी त्याच्याकडे अनेक वस्तू डझनने विकल्या जातात अनेक वस्तू डझाने विकल्या जातात. 30 रुपये नग असतो. आता मी एक प्रश्न विचारतोय आणि माझा प्रश्न असेल हा वृंदावणीला. वृंदावणी जर मी समजा प्रश्न विचारला. हो सर विचारा. यस इंद्रायणीने 12 रुपये नग याप्रमाणे 1 डझन ग्लास घेतले. 1 डझन तिनं किती ग्लास घेतले. जमना सर. किती ग्लास घेतले सर. तुम्ही 12 ग्लास घेतले. 12 रुपये नग 12 रुपयाला 1 ग्लास तिथं 1 डझन घेतले म्हणजे तिथं डझनचं परिमाण आहे. आणि नग म्हणजे 1 वस्तू. देखो आणि म्हणून माणसाला ओळखत काय ना कोंबड्याला पाहिल्यावर किती नग घेतले हो ना 1 नग घेतला म्हणजे 1 डस्टर घेतला. नग शब्द आला तर तिथं 1 वस्तू. डझन आलं तर 5 वस्तू. अर्धा डझन तर 6 वस्तू. अनेक गोष्टी आहेत तुम्ही शिकू शकता. तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि जेव्हा स्वतःचे प्रयत्न असतात तेव्हा अडचणी येतात आणि त्याच अडचणी सोडवण्यासाठी यस करण काय झालं करणकडे चालू का नाही वृंदावणीकडे. ओके वृंदावणी काही विचारायचं का थांबणार. ओके तर आजची चाचणी तुम्हाला मी पाठवलेली चाचणी सोड. हा तुला मी सांगितले त्याच्यामध्ये की तुला तुझ्या शब्दामध्ये वर्णन कर. तुला तिथं जाऊन तिथं दाखवायचंय ही वस्तू ही आहे हे असं आहे हे असं आहे. तुझा ऑडिओ रेकॉर्ड कर आणि तो पाठव. तुला मेसेज लागेल पाठव. मी बऱ्याचदा आमचे कार्यालयीन मेसेज मी जास्त पाठवले. तुमचे वैयक्तिक मेसेज आलेले मुलांचे आलेले कोणते स्टुडंट्स आलेले ते मी अगोदर पाठव. लक्षात त्यामुळे तुला
स्वाध्याय सोडवायचा राहिलाय ते स्वाध्याय सोडवा. एकही कारवाडीचा विद्यार्थी असो, आपल्या अर्धापूर तालुक्यात कोणत्याही जिल्ह्यातला असो, त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रम जो व्हॉट्सअपचा आहे तो व्हॉट्सअपवरील स्वाध्याय उपक्रमामध्ये जे प्रत्येक वर्गनिहाय प्रश्न येतात ते प्रश्न कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उद्या 2 दिवसात पूर्ण करा. कारण शनिवारी प्रश्न बदलतात, शुक्रवारपर्यंतच राहतात, शनिवारी ऑटोमॅटिकली नवीन प्रश्न येतात. तर ठीक आहे, इथं आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी आजही तसं तर कालही सर राहिले असते उपस्थित, परंतु काल आपण ऐन वेळेस झूमच्या ऐवजी गुगल मीटची लिंक घेतली आणि सरांना मला मेसेज पाठवून राहून गेला होता. तेच आता आपल्यासोबत आवड्या उपस्थित असलेले म्हणजे सर सोबत आहेत, पूर्ण वेळ आहे. आणि सर तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जरूर लिंक द्या, जे 5वीचे विद्यार्थी असतील, 4थी 5वी, 3री 4थी 5वी, कारण आपण अगदी प्राथमिक स्तरापासून ज्या गोष्टी आवश्यक आहेत, फक्त पुस्तकातला एक धडा आणि त्या धड्यापुरती माहिती ही माझी पद्धत 1995 पासूनची नाही, किंवा त्याच्या अगोदर जे क्लासेस घेत होतो तिथेही नव्हते. तर फक्त एक वेगळी पद्धत की नेमकं प्रायमरी आपल्याला काय काय बेसिक आपल्याला जमलं की पुढे आपल्याला ऍडव्हान्सच्या गोष्टी आणि जमतात. त्यासाठी थोडासा हा प्रयत्न चालू आहे. आणि पुनश्च एकदा ते जॉईन जरी झाले नसले तरी मी मुलांशी गप्पा समूहातर्फे आदरणीय गोविंद टेकाळे, पत्रकार, तालुका प्रतिनिधी, लोकमतचे, त्यांचे मी विशेष आभार मानतो की ज्यांनी स्वतःहून फोन करून माहिती विचारून अगदी एका दिवसामध्ये त्यांनी ती प्रसिद्धीला दिलेली आहे. कधी आतापर्यंत मी माझ्या प्रसिद्धीला आपल्या मुलांशी गप्पा उपक्रमाचं दिलेलं नव्हतं, पण मागच्या 2 दिवसापासून डाएटने दिलेली बातमी निळकंठ मदने सरांनी, पारनेरचे आमचे पत्रकार आहेत, त्यांनी, पुणे नगरीचे पत्रकार त्यांनी दिली, आणि लोकमतचे आमचे मित्र गोविंद टेकाळे यांनी दिली. या दोघांचेही मी मुलांशी गप्पा समूहातर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं पुनश्च एकदा धन्यवाद. आणि मला वाटतं वृंदावणीचा मेसेज आहे काहीतरी. या वृंदावणी टीचमेंट बद्दल काहीतरी मेसेज आहे, बोलून सांग. आज टीच मी टाईपवर क्लास आहे का? आपण संध्याकाळी काल घेतला नाही, अर्धा पाऊण तास, नंतर गुगल मीट वरही घेतला, 2 काल झाले रात्री. पण रात्रीच्याला थोडस नेटचा प्रॉब्लेम येतोय, कारण तसं तर काल माझा वापर जरा जास्त झाला होता. 3 मोबाईल काल संपले होते, म्हणजे जवळपास 7-7.5 GB इंटरनेट काल आमचं संपलं. त्याच्यामुळे तो इश्यू असू शकतो. जर झालंच तर थोडस तुम्ही 7 ते 7 वाजता थोडस आपल्या ओनली स्टुडंट्सवर, ती लिंक फक्त ओनली स्टुडंट्सवर दिली जाईल. ती लिंक मुलांशी गप्पावर नाही देत, फक्त वंजे सरांना हवी असेल तर त्या ऍपमध्ये वंजे सरांना मी ती वैयक्तिक देईल. कारण त्या टीचमेंट ऍपमध्ये, कारण आपण सध्या तो प्रयोग करतो आणि त्या प्रयोगामध्ये जवळपास 9 विद्यार्थी जॉईन झालेले होते. तुमच्यापर्यंत ते जमतंय छानपैकी आहे. हॅलो मी पाठवून देईल. हॅलो सर, मी नाही का तो ऍप आहे ना, तुम्ही जो सांगितला होता तो मी डाउनलोड केला, पण नाही का तो आहे ना, तो मम्मीचा मोबाईल नंबर मागतोय, तो टाकू का नको? काय हरकत नाही, कोणाचा टाकू शकता मॅडम, ते कोणापर्यंत काही जात नाही. फक्त तुम्हाला त्या नंबरवर फक्त तुम्हाला मेसेज येतो, म्हणजे क्लास चालू आहे तर तुम्ही त्या मोबाईलवर तुम्ही जॉईन होऊ शकता, कोणताही आहे, काही अडचण म्हणजे सर काही प्रॉब्लेम नाहीये ना नंबर टाकला तर? नाही, काहीच नाही. कारण ते स्टुडंट साठी जे आहे त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही. एज्युकेशनच्या इश्यू मध्ये कुठलाही तुम्हाला काही प्रॉब्लेम. ओके, तिथे काही नाही. हॅलो सर. येस येस. सर तुम्ही ऍप वर क्लास घेता का? कोणत्या? नवीन ऍप टेचमेंट का काय ते? हो, टेचमेंट वर 2-3 क्लास झालेत माझे. सध्या प्रयोग चालू आहे. आता तिथं नाव मला लक्षात येत नाही, एस लिहिलं त्याच्यामुळे सर अक्षदा. ओके ओके ओके. सर त्याची लिंक पाठवा, मला जॉईन व्हायचंय. ठीक आहे, काही हरकत नाही, पाठवा. फक्त माझ्या मोबाईल नंबरवर एकदा एक मेसेज टाकून द्या, म्हणजे मला ते पाठवता येईल. म्हणजे कोणत्या नंबरला द्यायचे, कारण मी ते आपल्या मुलांशी शेअर नाही केले, त्यामुळं त्यांना पाहिजे जे तुम्हाला ओनली स्टुडंट्सवरच आहेत, फक्त त्यांना तर मिळेल, काही अडचण नाही. पण इतरांचा जर ओनली स्टुडंट्स मध्ये नंबर नसेल तुमचा, तर फक्त मी अगोदर जो दिलेला होता माझा नंबर, त्या नंबरवर फक्त एक मेसेज काहीतरी टाका तुम्ही, म्हणजे त्या नंबरवर तुम्हाला ती लिंक पाठवून देईल. आणि त्याची प्रोसिजर तर मुलांना माहित झालेला आहे. ओके, आहेच ना, मग काय अडचण नाही, मग त्याच्यावर पाठवून दे. चालेल चालेल, ठीक आहे. थांबूयात आपण, म्हणजे सर थांबूयात आपण.